कांदा भाजीपाला फळ फुले अडते असोसिएशन कडून श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे उत्साहात स्वागत। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखीचे अहिल्यानगर शहरात आगमन झाले। यावेळी कांदा भाजीपाला फळ फुले अडते असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीनं दिंडीतील वारकरी बांधवांसाठी विविध सेवा व आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली। टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने मार्केट यार्ड परिसर भक्तिमय झाला। दिंडी मार्गावर भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे दर्शन घेतले। असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची, आरोग्य तपासणी तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली। वारकरी बांधवांच्या सेवेसाठी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भक्तीचा संदेश जपत हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले असून या दिंडी सोहळ्यामुळे शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। प्रतिनिधी पंकज गुंदेचा, अहिल्यानगर। यंदा कितव्यांदा वारी करत आहात? तिसरं वर्ष आहे। वारीला येण्याची सुरुवात कशी झाली? प्रेरणा कोणाकडून मिळाली तुम्हाला? नाही, असेच जोडीदार म्हणले चल मग आलो। वारीत आतापर्यंत अनुभव कसा वाटतो तुम्हाला? एकदम आनंदात वारी होती। दर्शन बी दिंडीत सगळ्यात जास्त काय आवडतं? काय विठ्ठल नामाचं नाव, निवृत्तीनाथाचं नाव घ्यायचं, तो टाळ्या वाजवायच्या, चालायचं आपलं भजन करी। प्रवासात काय अडचणी येतात का? येत्या पाण्या पाऊस असलं तर थोडं पाक होतं तर इकडे तिकडे ते कसं सांभाळतो? नाही, ते घ्यायच्या सहन करून आपण इतका लांब पायी चालताना थकवा जाणवत नाही का तुम्हाला? जाणवतो, पण डॉक्टर राहत्या, गोळ्या औषधं घ्यायची होतच। विठ्ठलाच्या चरणी कोणती इच्छा किंवा प्रार्थना घेऊन आला? हेच असं सुख समाधानी लाभो, लेकरा बाळांचं चांगलं हो, पाणी चांगला पडो, आणि चांगला पडो, बळीराजा चांगला जोर हो यो। घरचे सगळे वारीला येतात का? हा, तुम्ही एकटे? नाही, एकटाच येतो। यंदाच्या वारीत काही वेगळं जाणवलं तुम्हाला? काहीच नाही, तिसरं वर्ष सारखेच चालू आहे। वारीतला एखादा तुमचा अविस्मरणीय क्षण कोणता किंवा आवडता क्षण तुमचा वारीतला? हेच हरिपाठ कीर्तन ऐकायचं। दिंडीत मिळणारी शिस्त, सेवा, एकोपा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगली आहे शिस्त, पालखीची शिस्त चांगली। आजच्या तरुणांनी वारीत सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं? हा, वाटत आहे। माझा सुद्धा स्वतःचा संदेश आहे। पहिल्यांदाच वारीला येणाऱ्यांना काय सांगाल? यावा करावं वारी, देवाचं दर्शन करावं, विठ्ठल मानावं। वारीत तुम्हाला आयुष्यात काय शिकायला मिळालं? ही शिस्त, दुसरं व्यसन नाही, काही माळी घालायच्या, देवाचं नाव घ्यायचं, शिनबाग उतरतो, दुसरे माणसं तयार करायची। दरवर्षी वारीला येण्यामागचं मुख्य कारण काय तुमचं? नाही, असंच ना, मग आता देवाच्या दर्शनाला जायचं म्हणल्या ओढच लागते, एकदम ओढत लागत त्याची, बरोबर आहे। विठ्ठलाचं नाव घेत चालताना मनात नेमकं कोणत्या भावना असतात? कोणचंच नाही, समाधानी एकदम, घरचं दारचं सोडून बोलायचं, विठ्ठल टाळ्या वाजवायच्या, चालायचं आपलं। सरकार किंवा प्रशासनाकडून अजून कोणती सुविधा मिळाली तर वारकऱ्यांची सोय होईल असं तुम्हाला वाटतं? सुविधा तर आहेच आहे आता, पण मग आहे बाथरूमच्या जास्त सोय वाढवल्या तर चांगलंच आहे ना। अजून पाण्याची तुमच्या मते वारीची खरी ताकद कशात आहे? विठ्ठलाच्या नावात। शेवटी आपल्या सर्व वारकऱ्यांच्या बांधवाबद्दल, प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तसं असं येत्या यावं सगळ्यांनी समाधानी, गोळ्या मेळ्याने, शिस्त बंद राहावं असं माझी नम्र विनंती आहे भाऊ। आणि शिस्तीनच वागा, त्या वारकरी काही भांडती नाही, बोलती नाही, वाटा नाही, माऊलीच करीत चालत। वेगळे तुमच्या महिनाभरचं वेगळं? हा, वेगळाच आनंद राहतो आमचा। ठेवलेसे रोप लाविले दारी, वाट मोठं ठेवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेणू गेला गगनावरी, त्याचा वेणू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला।